यासाठी आपण MRDच्या आयुक्तांची बैठक घेतलेली आहे. मोर्चा काढत आपण आले आहात. नेमकं काय तोडगा निघाला आणि खरंच वाटतंय का की ह्या जो त्यांनी जो एक डेडलाईन दिली त्याच्यामध्ये हे सगळं कामं होऊ शकतात? मुळातच हे प्रश्न यापूर्वीच मार्गी लागायला पाहिजे होतं. PMRD स्थापन होऊन 10 वर्ष झाली. ही प्लॅनिंग ऑथॉरिटी कमिटी आहे. PMRDने सगळे डिपार्टमेंटला एकत्र घेऊन यापूर्वी नियोजन करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, PMRDकडं मनुष्यबळ कमी होतं. पहिले 3 वर्ष गेले, परंतु 6 वर्षापासून PMRDने प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाकडून प्रस्ताव घेऊन शासनाकडे करायला पाहिजे होतं. लोकांचं ही जबाबदारी प्लॅनिंग ऑथॉरिटी आणि सगळ्या डिपार्टमेंटची आहे. ठीक आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या ठिकाणी मी तर असं म्हणेन की एवढी मोठी MIDC असूनसुद्धा पुणे जिल्ह्यातल्या या MIDC आणि या परिसराकडे दुर्लक्ष करत आहे. कारण एवढे मोठे विदर्भ मराठवाड्यात भागात एवढे मोठे रस्ते होत असताना आज या ठिकाणी जवळजवळ 100-200 लोकांचे मृत्यू गेलेले आहेत आणि कितीतरी कुटुंब उघड्यावर आलेली आहेत. त्यामुळं आत्ता परिस्थिती अशी आहे की नागरीकरण मोठं वाढलं आहे आणि नागरीकरण मोठं वाढल्यामुळं रस्ते कमी पडायला लागलेले आहेत. 1.5-1.5, 2-2 तासाचा प्रवास 3-3, 4-4 तास लोकांना हे करावं लागतं. त्यामुळं मनस्ताप, डिझेल, मोठ्या नुकसानी आणि त्यातून रस्त्यांची दुरुस्ती नाही आहे, रस्ते रुंदीकरण नाही आहे, नव्याने टेंडर जे घेतले ते होत नाही आहेत. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी पेंडिंग आहेत. मात्र आज जे सांगण्यात आलं की आम्ही जे मिसिंग लिंक कंप्लीट करू किंवा नॅशनल हायवेचे काम एप्रिल-मे पर्यंत सुरू करू, हे होईल प्रत्यक्षाचं वाटतंय का? नॅशनल हायवेबद्दल मला अजिबात विश्वास राहिलेला नाही आहे. MSIDCने दुरुस्तीला पाठीमागच्या वेळेस शब्द दिला होता. 60 कोटी रुपये मंजूर केले, टेंडरला आले ते. त्यामुळे चाकण शिक्रापूर रस्त्याचं रुंदीकरण 15-20 दिवसात सुरू होईल. आता त्याची हे आलेलं आहे. PMRDने जे शब्द दिले ते आत्तापर्यंत नियोजनात, जे पालकमंत्री आले त्यावेळेस आणि आधी पण ज्या बैठका झाल्या त्याच्यात पहिले 5 रस्ते, येलवाडी रस्ता 1, 250 कोटीचे ते रस्ते होते आणि आत्ता 100 कोटीचे. पाठीमागं ज्यावेळेस पालकमंत्र्यांनी व्हिजिट केली त्याच्यानंतर जे 11 रस्ते प्रस्तावित होते त्याला 100 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यामुळे त्याचे पण टेंडर आहेत. त्यामुळे आता विश्वास ठेवणं गरजेचंच आहे. जो मेन रस्ता आहे, जो महामार्ग आहे, जो जातो नाशिक पुणे, त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सगळ्यात जास्त फटका त्याचा बसतो. महामार्गावरचेच आत्ता चाकण भागातले ते 2 पूल काढावेत प्राधान्याने आणि तेवढा जो भाग आहे म्हणजे तळेगाव चौक ते आंबेठाण चौक, तो पहिला रुंद जर केला तर तिथं दोन्ही बाजूला भरपूर गाड्या बसतील. कारण त्या 2 पुलांमुळं चुकीच्या शासनाच्या टेक्निकल लोक लाखो रुपये पगार देऊन घेतले जातात. त्यांनी त्या काळात अर्थपूर्ण व्यवहार केले आणि पूल इकडे त्याच्या अलाइनमेंट बदलल्या